रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहनं नेहमीच वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा ठरतात। मात्र हा अडथळा दूर करण्यासाठी महानगरपालिकेने एक उपाय योजना जी आखलेली आहे आणि त्या योजनेनुसार 51 ठिकाणं शहरातील मुख्य रस्त्यांवर निश्चित केलेले आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे पार्किंगच्या दृष्टिकोनातून मार्किंग करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे जवळपास 13,000 पेक्षा जास्त दुचाकी आणि 4,000 पेक्षा जास्त चारचाकी वाहनं जी आहे त्यांना निश्चित अशी पार्किंग वेगवेगळ्या रोडवर मिळणार आहे। आणि जी अनधिकृत पार्किंग आहे किंवा रस्त्याच्या कडेला पार्क करणारे ती समस्या जी आहे ती दूर होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक व्यवस्थासुद्धा सुरळीत राहील। या दृष्टिकोनातून महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने ही उपाययोजना या ठिकाणी केल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण या ठिकाणी जे मार्किंग बघतो आहे हे अशा प्रकारचे मार्किंग शहरातील 51 ठिकाणी करण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकीला निश्चित अशी जागा जी आहे ती करून देण्यात आलेली आहे आणि त्याच ठिकाणी पार्क करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे। निश्चितच याचा फायदा जो आहे तो ट्रॅफिक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी होऊ शकतो। मात्र नागपूरकर याला किती प्रतिसाद देतात आणि नागपुरातील वाहतूक व्यवस्था किती यामुळे सुरळीत होऊ शकते हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।